रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन। खंडणी वसूल करणाऱ्या तोतया पोलिसांच्या टोळीला मुद्देमालासह अटक। भरारी पथकातील पोलीस असल्याची बतावणी करून खंडणी वसूल करणाऱ्या तोतया पोलिसांच्या टोळीला मूल पोलिसांनी जेरबंद केले। आरोपींमध्ये एक महिलासह 4 आरोपींचा समावेश असून 13,10,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या तोतया पोलिसांमध्ये बादल दुर्गा प्रसाद दुबे वय वर्ष 36, संगीता बादल दुबे वय वर्ष 27, राहणार रेंगेपार तालुका साकोली जिल्हा भंडारा, अजय विजय उईके वय वर्ष 21, राहणार गजानन मंदिर रोड शीतला माता मंदिराच्या मागे चंद्रपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत। अन्य एक आरोपी देवेंद्र चरणदास सोनवणे वय वर्ष 30, राहणार निलज तालुका साकोली जिल्हा भंडारा, हल्ली मुकाम भिवापूर वार्ड चंद्रपूर हा फरार आहे। आरोपींनी मूल तालुक्यातील चिरोली येथील सुरेश लक्ष्मण गणमेवार याच्या घरी MH34 CG 5824 क्रमांकाच्या कारने जाऊन चंद्रपूरचे पोलीस भरारी पथक असल्याची बतावणी करून बिना परवाना सुरू असलेल्या दारू विक्रीवर कार्यवाही करण्याची धमकी दिली। यावेळी कारवाई न करण्यास 15,000 रुपयांची मागणी करून तडजोडीयंती 10,000ची खंडणी मागितली। तसेच डोंगरगाव येथील एजाज शेख इब्राहिम शेख यांच्या अंडा आमलेट दुकानात जाऊन दुकानात दारू पिणारे व्यक्ती आढळून आल्याने त्याच्या विरुद्ध कारवाई करण्याची धमकी देऊन त्यांना 10,000ची खंडणी मागितली। दरम्यान तोतया पोलिसांची टोळी असल्याचे निदर्शनास येताच सुरेश गणमेवार व शेख इब्राहिम शेख यांनी 13 जुलैला मूल पोलिसात तक्रार नोंदवली। पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 308(2), 204(3)(5) अन्वये गुन्हा नोंदवला। सदर गुन्ह्याच्या तपासात मूल पोलिसांनी आरोपी निष्पन्न करून बादल दुबे, संगीता दुबे, अजय उईके यांना अटक केली, तर देवेंद्र सोनवणे हा फरार आहे। आरोपींकडून एक कार, 3 मोबाईल व नगद 15,000 रुपये असे एकूण 13,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुवक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार विजय राठोड यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी, जमीर खान पठाण, भोजराज मुंडरे, चिमाजी देवकते, नरेश कोडापे, शंकर बोरसरे, संदीप चौधरी यांच्यासह आदींनी केली। मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं आबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा। बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा।